अंदाज आणि सलामीची जोडी चौदरवाडी संघाकडून पाहायला मिळते. एकीकडे आहे दशरथ, एकीकडे आहे प्रसाद. अगदी चांगली जोडी साजले. पहिला चेंडू फेस करणार सलामीला गेलेला प्रसाद मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठा संघ आहे चौदरवाडीना, त्यांच्या विपक्षात देखील तितक्याच ताकदीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेशन ठाकूरवाडी. प्रसादला मात्र चांगली सुरुवात करून द्यावा लागेल. पहिला चेंडू नो आणि त्याच्यावरती येतोय तो अगदी लेग स्लिपच्या डोक्यावरून जाणारा हा चौकार. अगदी चांगली सुरुवात झाली चौदरवाडी संघाची. अशी सातत्याने फलंदाजी करावी लागेल. खराब चेंडूला मात्र पनिश करावं लागेल आणि चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा लागेल. अन्यथा शिलारवाडी संघाची जी दुरावस्था आपल्याला पाहायला मिळाली, अगदी येणारा प्रत्येक फलंदाज मात्र षटकार आणि चौकार मारण्याच्या शोधात होता. तिथे मात्र खराब अवस्था आपल्याला पाहायला मिळाली आणि ते फ्रीजच्या चेंडूवरती पुन्हा चांगला प्रहार चढवलाय फलंदाज प्रसादने. आणि धाव संख्या 2 चेंडूच्या अंती 9 अंकावरती जाऊन पोहोचले. अगदी चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. चौदरवाडी संघाची जर्सी पाहायला गेलात तर खूप चांगली जर्सी आपल्याला पाहायला मिळते चौदरवाडी संघाची. आता मात्र समोरचा चेंडू स्टेप आउट केलाय. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये. त्या दिशेने मात्र चेंडूला पटकवण्याचं काम केलं या फलंदाजाने, ज्याचं नाव आहे प्रसाद. आणि धावा मात्र वैयक्तिक खात्यात 12 आणि संघाच्या खात्यात धावा पाहायला गेलात तर 13. अगदी पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग करून घेत असताना हा फलंदाज. स्टेशन ठाकूरवाडी संघ समोर एक मोठा संघ आहे. आता मात्र थोडंसं बदल करण्यात आले क्षेत्ररक्षणामध्ये. अगदी ऑफसाईडच्या दिशेने उडवलाय चेंडू, उडवायचा होता परंतु अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला उडवलाय. तिथे मात्र धावा मिळेल फक्त आणि फक्त 1च्या मदतीने धावफलक 14 या अंकावरती पाहायला मिळेल. आता मात्र स्ट्राईकला असेल दशरथ, ह्या संघाचा हार्ड हिटर. अगदी पॉवरफुल बॅटमन आहे, पॉवरफुल फलंदाज आहे. त्याच्या विरोधात इथे मात्र चांगला चेंडू हाताळला जातोय. इथे मात्र चुकी झाली यष्टी रक्षकाकडून आणि बाल बचावला जातोय. पंच आम्हाला सांगतील हा चेंडू 22ची धाव आहे. अगदी दसऱ्याच्या खात्यात मात्र 0 आणि संघाच्या खात्यात मात्र 1 धाव जोडली जाईल. धाव संख्या जाऊन पोहोचली 15 या अंकावरती. शेवटचा चेंडू प्रसाद साठी असेल. अगदी पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करून घेईल हा प्रसाद. आता मात्र सरळचा फटका, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, कुठली चुकी करणार नाही. दशरथने मात्र 2 धावा पूर्ण केल्या. प्रसाद मात्र पलतच होता. प्रसाद देखील 2 धावा पूर्ण करेल. 1 षटकाच्या अंती धाव संख्या जाऊन पोहोचले 17 या अंकावरती, कोणती विकेट न गमावता. चांगली धाव संख्या म्हणता येईल. अजूनही विकेट कुठली गमावली नाही. एक चेंडू अजूनही उर्वरित असेल. या चेंडूवरती किती धावा जमवणार प्रसाद हा फलंदाज. पहिला चेंडू अतिरिक्त उंचीचा चेंडू फेकला होता. इथे मात्र खराब फटका केलाय. इथे चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण करतील फलंदाज दशरथ आणि प्रसाद. धाव संख्या जाऊन पोचली 19 अंकावरती 1 षटकाच्या अंती.
डीजे बजाव. सना वक्तावाडीचे डीजे मास्टर त्यांचं देखील धन्यवाद. रमेशजी आगिवले आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज बबन. बबनला मात्र आता कमबॅक करून द्यावा लागेल. पहिल्या षटकात 19 धावा मात्र जमवल्यात. आता मात्र अगदी अतिरिक्त बाहेरून जाणारा चेंडू मात्र पाहिला, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता दशरथ या फलंदाजाचा, परंतु काहीसा अगदी बॅटच्या रडारच्या अतिरिक्त बाहेर असलेला चेंडू मात्र पंचांनी हेरला नाही. ते खराब चेंडूची घोषणा झाली. कुठलाही संपर्क नाहीये. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू खाली राहिला. पुनश्या इथे दशरथच्या फलीला कुठलाही संपर्क होत नाहीये. इथे पुनश्या बायच्या स्वरूपात एक धाव मात्र धाव फलकावरती वाढवली जाईल. दशरथला मात्र कामगिरी चांगली करावी लागेल. अगदी चांगली फटकेबाजी पाहायला मिळते प्रसादच्या माध्यमातून, परंतु ताकद मात्र कमी पडते की काय. अगदी फटका मात्र चांगला खेळतोय. मिडल ऑफ द बॅट चेंडूला घेतोय, परंतु ताकद कमी पडते प्रसाद या फलंदाजी. ताकद आहे दशरथकडे, इथे ताकद लगावली जाते, परंतु चेंडू मात्र मिडल होत नाहीये दशरथ या फलंदाजाचं. आणि इथे पुन्हा एकच धाव. दशरथ मात्र तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव मात्र वैयक्तिक खात्यात जोडत असताना धाव संख्या जाऊन पोचली 23 या अंकावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडू उर्वरित आहेत. प्रसादला मात्र आता फटकेबाजी करावी लागेल. अजूनही आपल्याकडे हार्ड हिटर फलंदाज आहेत. आता मात्र अगदी मोठा फटका येतोय. ताकद लावली जाते प्रसादच्या माध्यमातून. षटकाराच्या साह्याने धावफलक आता मात्र 29 अंकावरती जाऊन पोहोचेल. यांचं देखील रमेश आगिवले डीजे मास्टर. आता मात्र स्ट्राईकला प्रसाद चांगली कामगिरी करते. कुठली चुकी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली नाही. 9 चेंडू खेळलाय. वैयक्तिक धावा मात्र कुठल्या त्या 25. चांगली कामगिरी करत असताना आता मात्र दशरथला तशाच रीतीची कामगिरी करावी लागेल. या संघातील सर्वाधिक मोठा हार्ड हिटर. आता मात्र ताकद लावले, चेंडू हवेत उडवलाय. आज मात्र दशरथचा दिवस नाहीये असं सांगून जाईल हा चेंडू. चेंडू मात्र लटकला आणि माघारी परतावं लागलं दशरथ या फलंदाजाला.
11वा चेंडू खेळत असताना 10वा वैयक्तिक मात्र 26 जोडत असताना प्रसाद हा फलंदाज, त्याच्यामध्ये आपल्याला चौकार पाहायला मिळतील, 3-1 षटकार. आता मात्र अतिरिक्त बाहेर असलेला चेंडू इथे मात्र पंच आम्हाला सांगतील हा खराब चेंडू आहे. नो चेंडूची मागणी मात्र फलंदाजाकडून होते, परंतु जी लाईन आखली त्या लाईनच्या बाहेर पडल्यानंतर चेंडू मात्र तुम्हाला नो दिला जाईल. त्या लाईनवरती चेंडू आदळला आणि एक व्हाईट चेंडूची घोषणा मात्र झाली. आता मात्र स्ट्रेट लाईनचा फटका, इथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेल का? चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, इथे मात्र डायरेक्ट हिट झालंय. आता मात्र बाल पुण्याच्या बचावलाय प्रसाद हा फलंदाज, नौका फलंदाज खेळपट्टीवरती गेलता. मोहनच्या फलीतून आपल्याला एक धाव मात्र पाहायला मिळाली. पुढचा चेंडू खेळेल प्रसाद हा फलंदाज, मोठा फटका येईल का? आता मात्र ताकद लागवली जाते, इथे मात्र बाद होईल धावबादच्या स्वरूपात. प्रसाद आता मात्र संदीपने चांगली कामगिरी केली. आतापर्यंत चेंडू हाताळले 4, एक व्हाईट चेंडू सोडला तर धावा मात्र खर्च केल्यात फक्त 2 आणि एक व्हाईटची 3 धावा मात्र आपल्या षटकामध्ये खर्च करतोय, कमबॅक करून देतोय ठेशनवाडी या संघाला. आता मात्र अकोट टप्प्याचा चेंडू होता, चेंडू पडला आणि खालीच राहिला. इथे यष्टी रक्षकाला देरी चकवताना दिसला चेंडू आणि इथे मात्र अवंत स्वरूपात धाव वाढेल, धावफलकावरती धावफलक जाऊन पोहोचेल 34 अंकावरती. पुन्हा अगदी बाहेर ठेवलाय चेंडूला, जिथे चेंडू टाकला तिथून मात्र आतमध्ये वलन घेतोय आणि इथे मात्र किरण मात्र बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आता मात्र मोठा फटका खेचायचा होता, इथे समोरच्या फलंदाजाच्या बुटावर चेंडू आदळला आणि इथे मात्र 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्या फलंदाजांनी आणि इथे मात्र षटक संपल्याचा इशारा येईल पंचांचा. धावफलक जाऊन पोहोचलाय 36 अंकावरती. म्हणजे ह्या षटकात फक्त 2 व्हाईटच्या मदतीने धावा आल्या त्या फक्त 6.
येथे मात्र पुढचा चेंडू लगेच कमबॅक करत असताना अनिकेत निर्धाव चेंडू फेकतोय. धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये 8. शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र पॉवर जनरेट करावी लागेल या फलंदाजाला. मोठा फटका खेचावा लागेल. चेंडू देखील साथ दिली होती या चेंडूने. उलटा स्थितीचा चेंडू होता. चेंडू जाईल घरगळत. जमिनीला चाटत पुसत जातोय तो. चौकार. दुसऱ्या फेरीतील सामने आता मात्र चालू होतील. दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल एकीकडे असेल कोंडेवाडी तर एकीकडे असेल फणसवाडी. यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल कुणी जिंकलाय. फलंदाजी मारकुर्ती सज्ज झालेत. एकीकडे असेल मोहन आणि एकीकडे असेल संदीप. आणि गोलंदाजी मारकुर्ती सज्ज झालाय. गोलंदाज राजेश खूप चांगला गोलंदाज आहे. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाला मात्र समजून आलं नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता राजेशच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळाला. अगदी चांगला गुणवान गोलंदाज आहे. वेग आहे आणि अगदी चेंडू पडल्यानंतर दोन्ही दिशेने वळण घेण्याची ताकद आणि समोरच्या दिशेने चेंडूला मात्र फेकतोय. अगदी बुंद्यातला चेंडूचा वापर केला होता. तेथे मात्र कुठलीही धाव आतापर्यंत या गोलंदाजाने खर्च केली नाहीये. अशीच गोलंदाजी शेवटपर्यंत 6 चेंडूपर्यंत करावी लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे. आता मात्र पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू होता. खराब क्षेत्ररक्षणची व्यूहरचना पाहायला मिळेल आपल्याला. अगदी लोंगवारमध्ये क्षेत्ररक्षक नव्हता
आणि त्याचाच फायदा मात्र घेत असताना फलंदाज मोहन तिसऱ्या चेंडूवरती येतोय तो एवन क्वालिटीचा ब्रँडेड आणि ब्रँडेड माल्टी हिट षटकार पाहायला मिळाला. अगदी 49 धावांचं लक्ष आहे आणि ते पाठला करत असताना तिसऱ्या चेंडूवरती मात्र खातं उघड झालंय संघाचं. आता मात्र बॅटची कडा घेतले असं वाटलं होतं, परंतु पंचांनी मात्र इशारा केलाय. आउटसाइड द लेग स्टंप जाणारा चेंडू पंचांनी हेरला, बघितला आणि ते मात्र व्हाईटची घोषणा झाली. आपण व्हाईटच्या घोषणेने अवांतर स्वरूपात एक धाव मात्र धाफलकावरती वाढवली जाईल. पुन्हा शाखू टप्प्याचा चेंडू आता मात्र लाईन लेन मध्ये बिघाड झालाय राजेशच्या गोलंदाजाचा. सुरुवातीचे 2 चांगले चेंडू फेकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार खाल्ला काय आणि चौथा चेंडू खराब हाताळला आणि 5व्या चेंडूवरती वरती असेल टेशन ठाकरवाडी संघाचा, परंतु समोर गोलंदाज कोण आहे? राजेश अगदी परिपक्व गोलंदाज आहे, चांगला वापर करतोय चेंडूचा. यॉर्करचा मारा पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. 5 चेंडू 11 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू निर्धाव काढावा लागेल आणि तसाच मात्र चेंडू हाताळला जातोय. पॉवर प्लेचं षटक 11 धावा खर्च केल्यात. डीजे अगदी षटक संपल्यानंतर दुसऱ्या गोलंदाजीसाठी पाचारण केले गेले. प्रसाद या गोलंदाजाला 4 गोलंदाज मात्र माझ्या तरी पाठ आहेत, त्याच्यामध्ये काय फेरबदल त्या सांगता येत नाही. प्रसाद नंतर गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळेल अनंता नाहीतर दशरथ. यानंतरची गोलंदाजी मात्र सुरेख गोलंदाजी आहे. या गोलंदाजीवरती मात्र या षटकामध्ये अगदी सामना कुठेकडे झुकेल, कोणत्या साईडला झुकेल हे मात्र सांगून देईल. प्रसाद देखील एक चांगला गोलंदाज आहे आणि समोर फलंदाज मात्र आता सज्ज झालाय संदीप. आता मात्र संदीपच्या विरोधात पहिला चेंडू हातलत असताना फुलटॉस प्रतीचा चेंडू मात्र हातललाय आणि इथे मात्र विचार करावा लागेल पहिल्या चेंडूवर. अगदी चांगल्या ध्वनी लहरी रमेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. आता मात्र समोरचा चेंडू ठेवला होता, परंतु अगदी खोलात चेंडू टाकला होता, तिथे एक धाव पूर्ण केले. इथे मात्र नकार दिला होता, परंतु थोडासा थ्रो मात्र वाईड आला आणि त्याचाच फायदा उचलला जाताना संदीपने मात्र दुसरी धाव पूर्ण केली. अगदी चांगली फलंदाजी साकारत असताना संदीप मात्र 2 चेंडूवरती हावी ठरलाय प्रसादच्या विरोधात. आता प्रसादला मात्र कमबॅक करून द्यावा लागेल. चांगली धावसंख्या उभारले प्रसादने देखील. आता मात्र वाईट चेंडू आहे, अगदी लॉबीच्या बाहेर नो असेल. लॉबीवरती पडल्यानंतर व्हाईट चेंडूची घोषणा होईल. ती घोषणा मात्र पंचांनी केली, त्याच्यावरती कोणतीही फिर्याद करू नका. आता मात्र
अगदी समोरचा चेंडू मात्र उचलला आणि फेकून दिलाय प्रसादला. मात्र आता इथे मात्र खडे खडे प्रहार चढवला जातोय संदीप या फलंदाजाच्या माध्यमातून. प्रसाद या गोलंदाजा धावफलक जाऊन पोहोचलाय 32 या अंकावरती. 49चा पाठलाग करत असताना अजूनही 17 धावांची गरज असेल ठेशन ठाकूरवाडी या संघाला. अगदी फलंदाजीची ताकद दाखवत असताना ठेशन ठाकूरवाडी हा संघ चांगली गोलंदाजी होती, परंतु त्याच्यावरती मात्र पहिल्याच चेंडूवरती प्रहार चढवल्यानंतर प्रसादला मात्र अगदी खराब गोलंदाजी करण्यास भाग पाडलंय. आता मात्र पुन्हा चांगला चेंडू हाताला जातोय. आता मात्र चांगला थ्रो देखील होईल आणि या चेंडूवरती धाव मिळेल 1 आणि 1 धावेने धावफलक मात्र 33 या अंकावरती. अजूनही 16 धावांची गरज असेल येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये. आता सामना होता कुठे आणि आणून ठेवलाय कुठे. अगदी पहिलं चांगलं षटक राजेशने हाताळलं, चांगली गोलंदाजी झाली राजेशच्या माध्यमातून. आता मात्र बॅटची कडा, इथे मात्र चुकी झाले मोहन कडून आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. विकेट येता येता राहिली, विकेट आली असती फलंदाज मोहनची, पण ते विकेट नकोय त्यांना, कारण मोहनने चेंडू खर्च खेळून काढले ते 7 धावा मात्र कुठल्या 10 आणि इथे मागडे एकीकडे संदीप मात्र चेंडू खेळलाय 5 आणि धावा मात्र कुठल्यात 21. अगदी चांगली फली पाहायला मिळते दोघांच्या माध्यमातून. 2 वाईट देखील फेकलेत, अतिरिक्त 2 धावा त्या देखील पाहायला मिळते. म्हणजे धावफलक आता जाऊन पोहोचला 33 अंकावरती. अजूनही 12 चेंडू 16ची गरज आहे आणि इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज कुणाला केलंय. जो नेहमी पॉवर प्लेचं षटक हाताळतो जेव्हा राजेश हा गोलंदाज नसतो, तो गोलंदाज मात्र इथे लावला गेलाय. उत्तम. कोण इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडू फेकला होता, बॅटची कडा घेतली, 1 धाव पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न होईल. पंचांनी मात्र चला कट. लिगल डिलिव्हरी असेल. अगदी बॅटची कडा घेतली आणि चेंडू देखील खाली उतरत होता, म्हणजे जमिनीकडे येत होता चेंडू जेव्हा समोर फलंदाजाचा चेंडू होता. म्हणजे पंच धावा किती घ्यायचे आता? 2 धावा. अगदी यष्टीरक्षकाने चुकी केली.
हॅलो, इथे मात्र उत्तमच्या तिसऱ्या चेंडूवरती प्रहार चढवला जातोय. येतो तो चौकार. धावसंख्या जाऊन पोचली 41 या अंकावरती. अजूनही 8 धावांची गरज असेल उर्वरित 9 चेंडूंमध्ये. अगदी चांगली कामगिरी करत असताना इथे संदीप हा फलंदाज सलामीला गेलाय. कुठे विकेट न गमावता धावा मात्र चांगल्या जोडल्या गेल्या त्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. चांगली कामगिरी करत असताना शेवटपर्यंत ही जोडी टिकून राहील का जोडी फोडण्यात यश येईल चंदुरवाडीच्या गोलंदाजांना. परंतु इथे पुन्हा खराब चेंडू हाताळला जातोय आणि व्हाईटची घोषणा या चेंडूवरती पाहायला मिळते. व्हाईटच्या घोषणे धाव फलकावरती 1 धाव मात्र वाढली जाईल. जाऊन पोहोचेल धावसंख्या 42 या अंकावरती. आता फक्त 7 धावांची गरज आहे 9 चेंडूंमध्ये. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता. ताकद लावली होती परंतु निर्धाव चेंडूची सांगता मात्र फलंदाज कोण आहे कर ना त्याच्या पुढे एक डॉट चेंडू. पुन्हा इथे मात्र संदीपला चकवण्यात यश आले. उत्तम या गोलंदाजाला वारंवार पॉवर प्लेचं षटक फेकत असतो आणि त्याचाच मात्र फायदा होतो या उत्तमला. आता आज मात्र 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाजी दिली आणि जो मिडिल फॉर्म मध्ये फलंदाज आहे त्याच्या विरोधात 2 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत. आता मात्र खोलातला चेंडू अगदी टायमिंग लावले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे एकच धाव होती. तिथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणजे खेळपट्टीवरती चांगली धाव दाखवत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील आणि तिथे धावा जोडल्या 2 धावेच्या मदतीने धावफलक 44 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. करायची गरज राहिली नाही डीजे मास्टर. फक्त 1 धाव पाहिजे आता. परंतु तुझ्या शब्दाला ते मान देत असताना थोडा षटकारापासून दूर राहिला. चेंडू येईल चौकारासाठी आणि चौकाराच्या साह्याने धावफलक मात्र विजय झालाय संघ स्टेशन ठाकूरवाडी. आणि यानंतर होणारा सामना खोंडेवाडी विपक्षात फणसवाडी